ह्या डोक्यातल्या कोंड्याने तर वैतागच आणून सोडलेला आहे. पण त्या अगोदर इथं छान असा सुशिलाचा नाश्ता झाला आणि त्यानंतर इथं घेतला तेल बनवण्यासाठी. सो आज कापराचं तेल म्हणलं लावून बघावं. ऐकलं आहे असं मी की हे असं लावण्याने डोक्यातला कोंडा कमी होतो. चला म्हणलं हेही ट्राय करून बघूया. तर इथे छान असं 2 वड्या घेतल्या कापराच्या आणि त्यामध्ये तेल टाकून छान डोक्याला लावलं आणि नंतर 2 तासासाठी केस बांधून ठेवले. आणि इथं बघताय ना, फक्त मी तेल लावण्यासाठी घेतलेलं आहे, पण केस एवढे जर गळाले आहेत ना, बासच. आणि त्यानंतर इथं समूला झोपी लावलं आणि म्हणलं 2 तासापर्यंत आपलं स्वयंपाकही होतो. सो इथं स्वयंपाक तयार करायला घेतला. स्वयंपाकही झाला आणि समू झोपलेला होता. तर म्हणलं चला, मी ती कुंडी जी आणलेली होती त्यात ते गोकर्णीचं झाड लावायचं राहिलं होतं 2 दिवसापासून, तेही तसंच होतं. सो ते लावायला घेतलं आणि इतका मस्त वेल वाढलेला आहे ना आता. तर आणि 2 वेल आहेत माझ्याकडं. सो दुसऱ्या एका छोट्या कुंडीत एक होता. सो दोन्ही एकत्र लावले. आणि इथं बघा, ही कुंडीत मला वाटायचं की ही माझ्याकडून झाडं आहे का ते मोडते की काय, पण नाही, असं नाही झालं. खूप छान अगदी अलगद ते बाहेर निघालं. आणि दुसऱ्या मोठ्या कुंडीमध्ये ते झाड लावून दिलं आणि वरतून थोडी अजून माती टाकली आणि मस्त वेल असा वरती बांधून ठेवला. नंतर झाडांना पाणी दिलं आणि इकडं बघा लगेच समूहही उठून बसला. सो माझं हेही काम झालं होतं. म्हणलं बरं झालं माझं हे काम झालं, नाही तर हे कामाच्या मध्येनं जर समूह उठलं असतं ना, तर हे काम अर्धच राहिलं असतं. सो इथं खूप छान असा माझा वेल झालेला आहे. आणि हे बघा माझे सर्व झाडं जास्त नाहीत, कारण की हे बघा आता असे समूह जातो आणि हात घालून माती खातो, काहीही करतो, त्यामुळे मी जास्त झाडं आणलेली नाहीत. सो इथं नंतर 2 तासानंतर इथं छान केस धुवून घेतले. आणि आता हा रिझल्ट कसा येतो आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. सो चला, आजचा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय बाय.